माणसं मला सांगायला खूप अभिमान वाटतो. राधानगरी तालुक्यातील इकडच्या भागातली सगळी माणसं आणि भोदरगड तालुक्यातली तिकडच्या भागातली सगळी माणसं ही कोल्हापूर शहरातल्या ह्या 2-4 वार्डामध्ये सगळीकडे आपल्या आपल्या पद्धतीने व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, कामाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गुन्ह्यामध्ये राहतात. आमची माणसं ही प्रामाणिक आहेत. आमची माणसं ही तुमच्या सगळ्यांवरती निष्ठा ठेवून चांगल्या माणसांचं कदर करून त्या सगळ्यांच्या बरोबर अतिशय समन्वय काम करणारी माणसं. परंतु या सगळ्या चांगल्या माणसांच्या माध्यमातून सातत्याने जेव्हा तुमच्यासारखी माणसं त्यांच्याबरोबर काम करतात, त्यांच्या सगळ्या अपेक्षांची पूर्तता करतात, तेवढा निष्ठावान पद्धतीने जो काम करतो त्याची जाणीव ठेवणारे सुद्धा आमचे लोक आहेत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो, उपनगरातले सगळे विषय, विशेषतः त्याचा उल्लेख आम्ही गतकटी केला, जे शहरात तेथे उपनगरात. आता आपण सगळेजण गावाकडचे लोक आहोत, सातत्यानं आपण सगळेजण ग्रामपंचायतमध्ये बसलो की आपल्या सगळ्यांना एक गोष्ट नेहमी खटकते. ती खटकते काय, तर पहिला मुद्दा येतोय की आपण सगळेजण म्हणत असतो की गावात सगळे फंड दिसतात, वाढीत काय मिळत नाही. मला वाटतं की सगळेजण जे शहरात आणि उपनगरात म्हणायला तोच अर्थ आहे. त्यामुळे आपण सगळेच जण शहरातले सगळे जेवढं नियोजन आणि विकास असेल तेवढाच उपनगरात करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध पद्धतीने काम करूया. आपल्या भागातल्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी आपण सगळेजण संघटितपणाने काम करूया आणि या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण यशस्वी होण्यासाठी, आपल्या 81च्या 81 लोकांना यशस्वी करण्यासाठी जीवाचं रान करूया अशा पद्धतीची विनंती करतो. विशेषतः निवडणूक सुरू झाल्यापासून आतापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा अनेक बुद्धिभेद होणार आहेत, अनेक मतभेद होणार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची आयुष्य सुद्धा माणसं दाखवणार आहे. पण या सगळ्यांना बाजूला ठेवून आपण सगळेजण पुढच्या 50 वर्षांमध्ये या शहराचा आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांचा विकास करण्यासाठी जे करावं लागेल ते करण्यासाठी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिज्ञा करून आपण सगळेजण कामाला लावूया अशा पद्धतीची विनंती करतो. अनेक प्रलोभन येतील, वेगवेगळ्या पद्धतीचे पलीकडच्या बाजूने सुद्धा आरोप प्रत्यारोप होतील. माझी आपल्या सगळ्यांना विनंती एवढीच आहे, त्या आरोप प्रत्यारोपाला बाजूला ठेवूया. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.